मध्य रेल्वे हद्दीपासून 30 मीटर परिसरामध्ये कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी रेल्वेची ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक. विना परवानगी बांधकाम अनधिकृत ठरवून नुकसान भरपाई न देण्याचा रेल्वेचा इशारा. मुंबईमध्ये एसी लोकलमध्ये बिघाड झाल्यास आता पुढच्या स्थानकावर प्रवाशांना उतरवलं जाणार. मुलुंड एसी लोकलमधील बिघाड झाल्याच्या घटनेनंतर रेल्वेचा नवा प्रोटोकॉल जारी. पश्चिम रेल्वेवर विना तिकीट प्रवासी 25% घटले. दंडाची रक्कम दुप्पट केल्यानंतर आता परिणाम दिसलाय. किमान दंड 250 रुपयावरून आता 500 रुपये करण्यात आल्यामुळे विना तिकीट प्रवाशांना आळा. 1 जून ते 12 जून या कालावधीमध्ये 1,78,547 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. मुंबईतील गणेश मूर्तिकारांना पर्यावरणपूरक रंगांचा मुंबई पालिका पुरवठा करणार. यासाठी पालिकेकडनं 1,04,00,000चा खर्च केला जाणार. तब्बल 25,400 लिटर रंगांचा पुरवठा करणार. आरे कप परेड मेट्रो 3 मार्गिकेवर आता जिओ, एअरटेल आणि वोडाफोनच्या मोबाईल सेवा सुरू. त्यामुळे आता प्रवाशांना संपूर्ण प्रवासादरम्यान अखंड मोबाईल नेटवर्कचा लाभ मिळणार. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांना सुरुवात. पहाटे 2:30 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अबुधाबीसाठी पहिल्या विमानाचं उड्डाण. तर नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पुणे शहरातील पाणी कपात तुर्तास टळली. आजपासून होणारी पाणी कपात महापौरांकडून रद्द. आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा पालिकेचा विचार होता. पुण्यामध्ये पुन्हा एकदा डबल डेकर बसेसची चाचणी होणार. तर ज्या मार्गावर बीआरटी आणि मेट्रोची सेवा नाहीये अशा मार्गांवर डबल डेकर बसेस धावणार. पुण्यातील 10 मार्गांवर या बसेसची चाचणी केली जाणार आहे. लोणावळा कर्जत दरम्यान दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित. त्यामुळे एसटी महामंडळानं पुणे मुंबई मार्गावरील ई शिवाई बसेस फेऱ्या आता वाढवल्यात. दररोज 80 ते 90 ऐवजी आता 130 फेऱ्या सुरू राहणार.